मोकोका कधी लावला? 2 दिवस. आज त्या ह्याचा काहीतरी एका 302 मध्ये आणि मर्डर खंडणीमध्ये असणारा जो आरोपी आहे त्याच्यावर सुद्धा आज PCR काय MCR काहीतरी मागितलंय, त्याच्यावर काहीतरी कोर्टात आज हिअरिंग आहे चालू असेल, अगर झाली असेल माहित नाही त्याचं काय ते. तर हे असताना ते केलं की मग त्याच्यावर हे दोन त्याच्यात आहेत. मग हे जे मोकोका लावताना ह्या 7 जणांवर 8 जणांवर लावला तुम्ही. एका सिद्धार्थ सोनवणे का काय त्याने टिप दिली म्हणून त्याला ऍड केलं. मग यांना कुणी केलं, ही साथ दिली. गाडी घेऊन कोण आलं, मी बोललो की गाडी पकडली. गाडीचा मालक कुठे आहे? या सर्व गोष्टीचा घटनाक्रम बघा, याच्यात कुठंही काही दिसत नाही. परत आता आज वेगळा आरोप ऐकला म्हणण्यापेक्षा वेगळ्या काही गोष्टी आहेत की पोलीस स्टेशनमध्ये कॉट दिले वगैरे ते ऐकलं होतं, मी त्याच्यावर कधी बोललो नाही. पण पोलीस स्टेशनमध्ये तुम्हाला VIP ट्रीटमेंट मिळत असेल, गेवराईच्या पोलिसाला कोणी ब्लँकेट घेऊन जात असेल. आता मला कळालेली माहिती मी ऐकली तुमच्या समोरच मगाशी. आता मला पण एवढे डिटेल त्याच्यात माहित नाही, मी त्याचे पुरावे घेईन. मग हे जर लोकांच्या मनात संशय आहे तर तुम्ही का उघडं करत नाहीत पोलीसवाले? हे बघ कुठे कुणी काही नाही, हे बघा आरोपी. अरे काय होणार आहे? आरोपी जे आहे ते आरोपी तुमच्या तिथं आहे. तुम्ही कुणी गेवराईला ठेवले, कुणी बीडला ठेवले, कुणी कुठे ठेवले, ठीक आहे, तुम्ही तुमचा भाग आहे तपासाचा म्हणून तुम्ही वेगळे ठेवले, ओके. पण याच्यानंतर तुम्ही एक आरोपी जर ते सिद्धार्थ सोनवणेला मोकोकामध्ये घेतले, टीप दिली म्हणून की कुठं आलता आमचा संतोष अण्णा देशमुख यांनी त्यांनी सांगितलं म्हणून त्याला केलं. पण बाकी मग हे जे एवढा खंडणीतून सगळा गुन्हा घडला आहे, मग खंडणीच्या आरोपाला काय आरोपीला 302 मध्ये येत नाही?